नमस्कार मंडळी, आपण बघतोय आज भाजके पोह्यांचा चिवडा. तर त्यासाठी मी 1 किलो भाजके पोहे स्वच्छ करून घेते आणि थोडेसे उन्हात वाळवून घेते, म्हणजे त्याला कुरकुरीतपणा येईल. तर सर्व साहित्य घेतलेलं आहे जवळ गॅसच्या आणि मी करते आज भाजक्या पोह्यांचा चिवडा. तर चला, पहिलं तेल घेतले अर्धा किलो आणि ते गरम झाल्यानंतर शेंगदाणे टाकलेत मी त्यात अर्धा किलो साधारण, आणि ते अगदी चांगले तळून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत. तर मी पाटीत चिवडा घेतलेला आहे. आणि बरेच जणांची दिवाळी करायची राहिलेली असते, कुणाला सुट्टी नाही भेटत, तर कुणाला काही पण प्रॉब्लेम असतो, तर त्यांनी तुळशीच्या लग्नापर्यंत करत असतात. तर हा चिवडा पहा आणि अशाच पद्धतीने एकदा तुम्ही चिवडा करा आणि मला सांगा कसा झाला आहे. तर हे शेंगदाणे मी खरपूस भाजून घेतलेत आणि काढून घेतले चिवड्यावर, पोह्यांवर, आणि त्याच्यावर टाकले मीठ. हे न भाजताच डाळे टाकून घेतलेले आहेत. त्याच्यावर थोडी हळद टाकली, तिखट टाकलेला, आणि त्याच्यावर अगदी कडकडीत गरम तेल टाकले 2 चमचे, आणि ते मिक्स करून घ्यायचे. आपल्याला मीठसुद्धा टाकायचे आहे थोडं, आणि ते मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला थोडंसं तेल काढून घ्यायचे, कारण तेल फार जास्त होतं आहे म्हणून. आणि त्याच्यात टाकायचे जिरे तडतडल्यानंतर वाटलेला लसूण टाकायचा आहे आणि तो सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. चिवड्यातलं सर्व साहित्य आपल्याला कुरकुरीत होईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे. आणि लसूणसुद्धा लक्ष देऊन भाजून घ्यायचं आहे. अगदी फुल गॅस पण नका करू, जसा पाहिजे तसा गॅस करून घ्या. हा धुवून सुकवलेला कढीपत्ता घेतला आहे मी, आणि तो सुद्धा आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंतच तळून घ्यायचा आहे. आणि ही कोथिंबीरसुद्धा धुतलेली आहे. आणि मला एक सांगायचं आहे, इथं माझा मोबाईल बंद पडला शूटिंग घेताना, आणि क्लीनअप असं येत होतं. त्याच्यामुळं तुम्हाला इथं मी टाकलेला आहे चिवडा मसाला, तो काही दाखवता आलेला नाही, तर मी त्यात टाकला आहे चिवडा मसाला आणि थोडंसं भाजून घेतलं, फार जास्त भाजलेलं नाही. तिथं तुम्ही गरम मसालासुद्धा टाकू शकता. आणि ती गरम फोडणी मी चिवड्यावर टाकली आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची फोडणी. त्याच्यानंतर टाकायची आहे शेव. आपण ही शेव घरीच बनवली, व्हिडिओ पहा. आणि कुरकुरीत शेव आणि कुरकुरीत चिवडा तयार आहे.